नमस्कार. आज आपण 28व्या श्लोकाचा अर्थ जाणून घेणार आहोत. परमात्म्याचे अभेद रूपाने ध्यान करणाऱ्या ब्रह्मभूत योग्याची स्थिती सांगितल्यावर आता भगवंत त्याचे फळ सांगत आहेत. श्लोक 28. युञ्जन्नेवं सदात्मानै योगी विगतकल्मषः सुखेन ब्रह्म संस्पर्श मत्यंतम सुखमश्नुते. श्लोकाचा अर्थ, तो निष्पाप योगी अशा प्रकारे सतत आत्म्याला परमात्म्याशी जोडून सहजपणे परब्रह्म परमात्म्याच्या प्राप्तीच्या अपार आनंदाचा अनुभव घेतो. मागील श्लोकामध्ये अकल्मषम याचा जो अर्थ केला आहे तोच अर्थ विगत कल्मषः याचा आहे. असा पापरहित उच्च कोटीचा जो साधक अभेद भावनेने परमात्म्याच्या स्वरूपाचे ध्यान करतो त्याला येथे योगी म्हटले आहे. पूर्वी 25व्या श्लोकात सांगितलेल्या रीतीने दृश्य प्रपंचाच्या चिंतनाने रहित होऊन दृढ निश्चयाने साधक निरंतर अभेद रूपाने परमात्म्यामध्ये स्थित होतो, म्हणजे ब्रह्मरूप बनून राहतो. हेच वरील प्रकारे आत्म्याला परमात्म्यामध्ये लावणे होय. जगात जितकी म्हणून मोठ्यात मोठी सुखे मानली जातात त्यात खरोखर खरे सुख कोणतेच नाही. कारण त्यातील एकही असे नाही की जे सर्वांपेक्षा महान आहे व जे नित्य व एकसारखे राहते. जे आज आहे व जे उद्या नष्ट होणार आहे ते वास्तविक सुखच नव्हे. पण जर त्याला काही अंशी सुख मानले तर ते अत्यंत तुच्छ व नगण्य होय. महर्षी याज्ञवल्क्यांनी सुखांचे तुलनात्मक विवेचन करताना म्हटले आहे की संपूर्ण भूमंडळाचे साम्राज्य, मनुष्यलोकीचे पूर्ण ऐश्वर्य व स्त्री, पुत्र, धन, जमीन, स्वास्थ्य, सन्मान, कीर्ती इत्यादी सर्व भोग्य पदार्थ ज्याला प्राप्त झालेले आहेत तो मनुष्यांमध्ये सर्वात सुखी होय. कारण मनुष्याला हाच परम आनंद वाटतो. त्याच्यापेक्षा 100 पट पितृलोकीचा आनंद आहे. त्याच्यापेक्षा 100 पट गंधर्वलोकीचा आनंद आहे. त्याच्यापेक्षा 100 पट आपल्या कर्मफलाने देवता बनलेल्या लोकांचा आनंद आहे. आणि त्याच्यापेक्षा 100 पट आजान देवतांचा आनंद आहे. त्याच्यापेक्षा 100 पट प्रजापती लोकीचा आनंद आहे. आणि त्याच्यापेक्षा 100 पट ब्रह्मलोकीचा आनंद होय. तोच पापरहित अकाम श्रोत्रियाचा परम आनंद आहे. कारण तृष्णारहित असा श्रोत्रिय प्रत्यक्ष असा ब्रह्मलोकच होय. ज्याला साक्षात ब्रह्म प्राप्त झाले आहे त्याला तो अनंत, असीम, अचिंत्य असा आनंद लाभतो की ज्याची कशाशीही तुलना होऊ शकत नाही. असा तो निरतिशय आनंद परब्रह्म परमात्म्याला प्राप्त करून घेतलेल्या पुरुषाचे स्वतःचे स्वरूप असतो, असा या म्हणण्याचा आशय आहे. याच अनंत आनंदमय आनंदाला 21व्या श्लोकात आत्यंतिक सुख आणि 5व्या अध्यायातील 21व्या श्लोकात अक्षय सुख असे म्हटले आहे. अशा प्रकारे आज आपण 28व्या श्लोकाचा अर्थ जाणून घेतला. पुढील भागात आपण 29व्या श्लोकाचा अर्थ जाणून घेऊया. धन्यवाद.